आताच्या घडीची आणखीन एक सगळ्यात मोठी बातमी आहे। नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगची तपासणी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडून ही तपासणी करण्यात आली आहे। बॅगेतनं कपडे आणि इतर सामान निघालेलं आहे। काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी मोठे आरोप केलेले होते आणि त्यामुळे या आरोपांमध्ये इतक्या मोठ्या बॅगा या काही काळाच्या प्रवासासाठी का लागतात असा सवाल उपस्थित केलेला होता आणि म्हणूनच आपण बघतोय या मुख्यमंत्र्यांच्या बॅग्स आहेत। एनडीटीव्ही मराठीवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। ज्या बॅगा आणण्यात आल्या होत्या त्या बॅगांची तपासणी या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून आणि मदतीने निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतः केलेली आहे। या बॅगेमध्ये कपडे आढळलेले आहेत तेही आपण पाहतोय। चला घ्या लवकर। इतर सामान आणि कपडे हे या बॅग मध्ये आढळलेले आहेत तेव्हाची ही दृश्य बघतोय। संजय राऊतांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। पैसे वाटपासाठी आणले होते आणि इतक्या मोठ्या बॅगा लागतात कशाला असं म्हणत त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। त्यानंतर आपण बघतोय नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगची ही अशा पद्धतीने तपासणी करण्यात आलेली आहे। ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवरती आलं थांबलं त्यावेळेला त्यांच्या बॅग्स बाहेर काढण्यात आल्या आणि त्यानंतर पोलिसांच्या अधिपत्याखाली निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केलेली आहे। बॅगा पाहिलेल्या आहेत, त्यात कपडे आणि इतर साहित्य सापडले आणि त्यानंतर मग या बॅगा घेऊन अर्थातच मुख्यमंत्र्यांचे सोबत असणारे त्यांचे एसपीएस सहाय्यक हे बॅगा घेऊन निघून गेलेले आहेत। ज्यावेळेला आपण बघितलं होतं संजय राऊतांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। निवडणूक अधिकाऱ्यांनी या बॅगांची तपासणी करावी असंही त्यांनी म्हटलेलं होतं आणि आता मात्र आपण बघतोय खरोखरीच या बॅगांची तपासणी झालेली आहे आणि तपासणी करून या बॅगांमध्ये काय आहे याचा तपास करण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर ही तपासणी झालेली आहे। मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या बॅग्स घेऊन काही काळाच्या काही तासांच्या दौऱ्यासाठी कशाला जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता आणि या बॅग्स मधनं पैसेही आणल्याचा आरोप त्यांनी केलेला होता। त्यानंतर आपण बघतोय शिंदेच्या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 19 बॅग होत्या अशा स्वरूपाचा आरोप त्यांनी केलेला होता आणि पैशांच्या बॅगा उघडपणे ते घेऊन जात आहेत असाही आरोप हा संजय राऊत यांनी केलेला होता। तर मुख्यमंत्री नेमका कोणता खाऊ घेऊन गेले होते असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला होता आणि त्यानंतर आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधनं 19 बॅगा कशा काय असतात असा सवाल केला होता। त्यानंतर त्यांच्या ज्या बॅगा आहेत त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। कपडे आणि इतर साहित्य त्यामध्ये आढळलेलं आहे। संजय राऊतांच्या या आरोपांनंतर आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या या बॅग्स आहेत त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। तर वेगवेगळ्या बातम्याही समोर आलेल्या होत्या। हेलिकॉप्टरमधनं नाशिकमध्ये या बॅग्स आणण्यात आल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधनं नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणले गेले होते आणि त्यासाठी जास्तीत जास्त बॅग आणल्या होत्या असाही आरोप केलेला होता। मुख्यमंत्र्यांवरती हा थेट आरोप संजय राऊतांनी केलेला होता आणि धनशक्तीचा इथे प्रयोग होतोय असं म्हणत त्यांनी ही टीका सुद्धा केलेली होती। मुख्यमंत्र्यांनी आपल्या हेलिकॉप्टरमधनं 12 ते 13 कोटी रुपये आणले असं ट्विट स्वतः संजय राऊतांनी केलं होतं आणि एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी ट्विट केलेला होता। इतक्या बॅगा कशाला लागतात अशा सवालही त्यांनी यावेळेला उपस्थित केला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ राऊतांनी पोस्ट केला होता आणि खळबळजनक असे आरोप केले होते। 2 तासाचे दौरे असतात आणि मग त्यासाठी एवढ्या जड बॅगा लागतात कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, बॅगांची तपासणी झालेली आहे, 2 बॅगा बाहेर काढण्यात आल्या होत्या, काय काय त्यात दिसलं? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर 3 दिवसांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावरती आले होते, पोलीस परेड ग्राउंडवरती जेव्हा त्यांचं हेलिपॅड लँड हे झालं होतं, त्यानंतर त्यांच्यासोबत जे सिक्युरिटी असतात त्यांच्या हातामध्ये काही बॅगा या दिसून आलेल्या होत्या। संबंधित व्हिडिओ जो आहे तो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट हा केलेला होता आणि काही गंभीर आरोप त्यांनी केले होते। त्यांनी नाशिकमध्ये देखील प्रेस घेत म्हटलं होतं की या बॅगांमध्ये कोट्यवधी रुपये हे आणण्यात आलेले होते आणि त्याचं वाटप जे आहे ते करण्यात आलं होतं
असा गंभीर आरोप जो आहे तो राऊतांनी केला होता. त्यानंतर खरं तर राजकारण हे चांगलंच पेटलं होतं. विविध आरोप जे आहे ते करण्यात आलेले होते. त्यानंतर आपण जर बघितलं तर आज काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. हेमंत गोडसेंच्या प्रचारार्थ त्यांची नाशिक शहरातून रॅली ही निघणार आहेत आणि त्यापूर्वी नाशिकच्या निलगिरी बॅग हेलिपॅडवरती जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिपॅडमधून उतरले त्यानंतर एकीकडे त्यांचं स्वागत हे सुरू असताना दुसरीकडे त्यांच्यासोबत जे व्यक्ती होते त्यांच्या हातात ज्या बॅगा होत्या त्या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहेत. 2 बॅगा या बॅगांची तपासणी केली गेली. निवडणूक निर्णय अधिकारी असतील, नाशिक पोलिसांच्या एक पथक असेल यांच्या देखरेखीखाली ही सर्व तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे जेव्हा या बॅग खोलण्यात आल्या त्यामध्ये एका बॅगेमध्ये कपडे हे दिसून आले तर इतर बॅगांमध्ये कपडे आणि इतर साहित्य जे आहे ते बघायला मिळालं. त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर कुठेतरी म्हणजे आज जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिपॅडमधून खाली उतरले त्यानंतर पुन्हा एकदा असे काही आरोप होऊ नये कदाचित यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली का असा देखील प्रश्न जो आहेत असे देखील चर्चा ज्या आहेत त्या नाशिकमध्ये रंगलेल्या होत्या. या बॅगांमध्ये कपडे निघाल्यानंतर याची नोंद जी आहे ती अधिकाऱ्यांनी केली आणि त्यानंतर या बॅगा ज्या आहेत ते पुन्हा एकदा सीएम सोबत रवाना झालेल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशोक स्तंभ परिसराकडे निघालेले आहेत. तिथे हेमंत गोडसेंच्या बाईक रॅलीमध्ये सीएम एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. पुढे जवळपास तासभर ही रॅली जी आहे ती शहराच्या मध्यवर्ती भागातून पुढे मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे आता आपण जर बघितलं तर खरं तर नाशिकमध्ये आजच्या दिवसातला हा चर्चेचा विषय आहे. 3च दिवसात आता नाशिक दिंडोरी लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यानिमित्ताने राजकारण हे चांगलं तापलेलं आहे. विविध नेत्यांच्या सभा होत आहेत. कालच मोदीची सभा झाली. आज देखील शरद पवार यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्या या सभा होणार आहेत. यासोबतच सीएम एकनाथ शिंदे हे देखील इथे आले आहेत. त्यांच्यासोबत गुलाबराव पाटील, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आज देखील महायुतीकडून अशा प्रकारे बाईक रॅली काढत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जाते. हेमंत गोडसेच्या प्रचारार्थ ही सर्व रॅली जी आहे ती काढली जाते. अगदी प्रांजल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी आपण पाहिलं होतं की स्वतः राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली होती, मल्लिकार्जुन खरगे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तपासणी झाली होती आणि त्यावरनं सुद्धा टीकेची झोड उठली होती. आणि त्यानंतरच आपण बघितलं होतं की संजय राऊतांनी अशाच पद्धतीनं हेलिकॉप्टरमधनं बॅगा काढताना जड बॅगा कशासाठी असा सवाल करणारा एक ट्विट टाकलं होतं, एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यालाच हे उत्तर म्हणून हा व्हिडिओ येतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं प्रज्ञा, जसं तू म्हणालीस तसं ते आजवर हे जे खरं तर VVIP यांना नेते हे म्हटलं जातं आणि यांची जेव्हा अशा प्रकारे तपासणी होते तेव्हा नक्कीच हे चर्चेचा विषय ठरत असतो. आज देखील म्हणजे मुख्यमंत्री आले, त्यांच्यासोबत आता त्यांच्या स्वागतासाठी पालकमंत्री असतील, विखे पाटील असतील, इतर नेत्यांचा ताफा हा होता आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांचं एकीकडे स्वागत होत असताना दुसरीकडेच जेव्हा त्यांच्या बॅगांची अशा प्रकारे तपासणी करण्यात आली तेव्हा खरं तर हा निश्चितच चर्चेचा विषय होता. कारण त्यांची बॅगांची तपासणी होती. पंचवटी पोलीस असेल, क्राईम ब्रांच असेल हे तिथे दाखल होते आणि त्यांच्या बॅगांची अशा प्रकारे तपासणी ही केली गेली. त्यामुळे एकत्रितच अशा प्रकारे जे संजय राऊतांनी व्हिडिओ ट्विट केलेला होता या बॅगांसंदर्भातला, त्यानंतर नगरचा देखील जो व्हिडिओ होता की पैसे वाटपाचा आरोप हा करण्यात आलेला होता. एकंदरीतच या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी महायुतीच्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडून केला जात होता आणि त्यालाच उत्तर म्हणून की काय आज ही सर्व तपासणी म्हणा किंवा हे होतं की काय असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय. अगदी, आणि संजय राऊतांनी ज्यावेळेला आरोप केले होते त्यावेळेला बॅगांमधनं खाऊ आणण्यात आलेला आहे का असा सवाल त्यांनी इथे केलेला होता आणि त्यामुळे एक टीकेची झोड सुद्धा त्यावेळेला उठली होती. त्यावर पलटवार सुद्धा करण्यात आलेला होता की अशा स्वरूपाच्या बॅगा मातोश्रीवर नेल्या तेव्हाचे व्हिडिओ दाखवायला हवेत का असाही पलटवार जो आहे तो शिंदे गटाकडनं करण्यात आला होता. तर हे एक प्रकारे शिंदे गट आणि ठाकरे गटातले वार प्रतिवार याच व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत असं म्हणायचं का? खरंय प्रज्ञा, असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी या संपूर्ण नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडून केला जात होता. आरोप प्रत्यारोपीच्या फैरी ज्या आहेत त्या रंगलेल्या होत्या. या व्हिडिओतून म्हणजे जे संजय राऊत म्हणाले होते की यातून जवळपास 10 ते 12 कोटी रुपये हे आणण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका हॉटेलमध्ये रात्री मुक्कामी होते आणि तिथंच सगळं काही हे प्रकरण जे आहे ते शिजलं का, वाटप झालं का असा सवाल हा त्यांनी उपस्थित केलेला होता. त्यानंतर आज जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये आले आणि त्यानंतर त्यांच्या बॅगांची अशा प्रकारे तपासणी ही झाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा जेव्हा आता मुख्यमंत्र्यांची रॅली ही निघणार आहेत आणि थोड्याच वेळात कदाचित ते भाषण देखील करतील आणि तेव्हा भाषणामध्ये पुन्हा एकदा आता या मुद्द्यावरूनच एकनाथ शिंदे हे राऊतांना असतील किंवा
ठाकरेंना म्हणजे कालच जर आपण बघितलं तर नाशिकच्या अनंत कान्हे मैदानावरती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची तोफ ही धडाडली होती। या सभेतून देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून जोरदार टीका ही करण्यात आलेली होती। संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी देखील म्हटलं की अशा प्रकारे भ्रष्टाचार करणारे लोकच ही भाजपला जवळची वाटतात का, या गद्दारांना आम्ही आता पुन्हा गाडणार, 4 जून नंतर पंतप्रधान मोदी जे आहेत ते पंतप्रधानपदी दिसणार आहेत। अशा अनेक प्रकारे वेगवेगळ्या मुद्दे घेऊन खरं तर शिंदे गटाला टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि आज खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगेची अशा तपासणी झाली। हा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कशा प्रकारे संजय राऊत असतील किंवा इतर नेत्यांना उत्तर देत आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच प्रांजल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर जे आरोप केलेले होते संजय राऊतांनी या पोलिसांच्या हातातल्या जड बॅगा कोणत्या आहेत त्यालाच हे प्रत्युत्तर दिलं जाते का, अशी चर्चा आता येत्या काळात रंगताना पाहायला मिळेल।